तुम्ही तुमचा मुलगा मला परत दिला त्याबद्दल थँक्यू। मी जो तुला परत दिला तो माझा मुलगा नव्हता, तो तुझा नवरा होता। आणि ह्या घरात तुझ्या नवऱ्याला जागा नाही। या घरात फक्त आदित्य किर्लोस्कर राहू शकतो, पारूचा नवरा नाही। आणि म्हणून मी त्याला तुला परत दिला। मी तरी तुमचा मुलगा म्हणूनच त्यांना इकडे पाठवलं होतं। तुम्हाला त्यांना इथे ठेवायचंच नव्हतं तर कशाबाई तुम्ही माझी परीक्षा बघितली? का मला हे असं वागायला भाग पाडलं तुम्ही? देवी आई, मी मनात सुद्धा कधी विचार केला नव्हता असं वागायचा, पण तुम्ही मला भाग पाडलं। आणि एवढं समज झाल्यावर सुद्धा आदित्य सरांनी माझी बाजू घेतली। काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? बोला ना देवी आई, तुम्ही का वागलात असं? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये। थोडंसं आत्मपरीक्षण केलंस तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील। आणि आता तू निघालीस तरी चालेल। आई, ठीक आहे, जाते मी। पण या घराची रीत आहे ना, घरात आलेल्या सवाष्ण स्त्रीला हळदी कुंकू लावल्याशिवाय पाठवायचं नाही। मी भी एक सवाशीण आहे, मला हळदी कुंकू नाही लावणार। की किर्लोस्कर घरच्या रीती परंपरा बदलल्या जातात। देवी आई, मला हळदी कुंकू लावल्याशिवाय घरातनं पाठवणार आहात का? प्रिया, पारूला हळद कुंकू लाव। आई, मी कसं हळद कुंकू लावू? माझा हात। शिबाई, मी या मोलकर्णीला हात नाही लावणार। माझ्याकडे तर बघू सुद्धा नका प्लीज। प्रिया मॅडम, तुम्ही लेप लावा, तुम्हाला बरं वाटेल। काळजी घ्या। पारू, खर तर आता मला तुझं नाव घ्यायची ही इच्छा नाहीये, पण एक लक्षात ठेव, आज या घरात आलीस
पुन्हा येऊ नकोस. या घरावर एक भयंकर वादळ आलं होतं असं मी समजेल. आणि अशी तर हजारो वादळं या किर्लोस्कर घरांनी पचवली आहेत. आत्ता कुठे आमचं घर सावरतंय, झालेल्या जखमा भरून निघताय. त्यामुळे पुन्हा पुन्हा या घरात येऊन त्या भरलेल्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न करू नकोस. तू गेलीस तरी चालेल. सर 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 गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सर मी काल एक स्टडी करत होतो. चेन्नईमध्ये डॉक्टर रंगनाथ म्हणून आहेत, म्हणजे ते समाजसेवकच आहेत. सर त्यांनी आहे ना अशाच स्वरूपाचा एक प्रोजेक्ट सुरू केलाय तिथे. आपण जर त्या प्रोजेक्टला एकदा जरा व्हिजिट केली तर. हे बघ, व्हेरी गुड. तू आहे ना आदित्य खूप चांगलं काम करतोयस, मला माहिती आहे. पण आपली कंपनी मल्टीनॅशनल नाही आहे, तेव्हा तुझ्यावर आम्ही खर्च करू शकत नाही. प्रोजेक्टवर अगोदरच खर्च झालेला आहे. तुला जायचं असेल तर तुला तुझ्या पैशानं जावं लागेल. हा जो प्रवास खर्च आहे तो या प्रोजेक्टच्या फायद्यासाठीच आहे. ट्रस्ट मी सर. एकदा मी डॉक्टर रंगनाथ सरांना भेटून आलो ना, त्याने आपल्या प्रोजेक्टला 100% फायदाच होणार आहे. तू एक आयडिया दिलीस. हा म्हणजे तुला काय वाटलं की मी तुझ्या हातामध्ये चेक देईन का? नाही सर, असं म्हणणं तसं नाहीये. पण ते जसं त्या अहिल्याकडनं प्रोजेक्टसाठी परमिशन घेतली होतीस ना, हा जा आता स्टडी टूरसाठी तिच्याकडनंच घे पैसे. सर प्लीज गिव्ह सम रिस्पेक्ट. तुम्ही कंपनीच्या इन्व्हेस्टर बद्दल बोलताय. नाही म्हणजे सर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही असं एकेरी नावाने का हाक मारताय? तू मला शिकू नकोस कुणाशी कसं बोलायचं ते. तुझं तू बघ. तुला जायचं असेल ना चेन्नईला जा, पण तुला काहीही मिळणार नाही कंपनीकडून. नो टीए नो डीए. सर स्टे अँड ट्रॅव्हल एक्सपेन्स हे बेसिक आहे, म्हणजे कुठली कंपनी त्याची. सर प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. मी जर का तिथे गेलो तर मला खात्री आहे की मी खरंच काहीतरी चांगलं शिकून येईन. नो, कंपनी काहीही खर्च करू शकत नाही. तुला कसं जायचं ते तुझं तू बघ. ओके.